पाथर्डी शहरामध्ये अतिवृष्टीमुळे ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या खरं म्हणजे नुकसानीचं एक मूल्यमापन जर केलं, आढावा जर घेतला तर त्याला जी आपली नगरपालिकेची यंत्रणा, लोकप्रतिनिधीची यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोषी आहे। प्रॉपर नियोजन पाथर्डी शहराचं नसल्यानं, नगर परिषदेचं नसल्यानं अशा प्रकारचे अतिवृष्टीमुळे लोकांचे, नगरवासियांचे नुकसान झालेलं आहे। जे काही आपल्याकडे राजकीय नेतृत्व होते ते दोनच परिवार आहेत, जे प्रस्थापित परिवार आहेत आणि प्रस्थापित परिवार एक चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगल्या प्रकारचं काम, एक विकासाभिमुख काम न केल्यामुळे शहराचा जो विकास आहे तो विकास गतिशील झालेला नाही। खूप मोठ्या फक्त योजना ज्या येतात त्या योजना विकासासाठी न येता नगरसेवकांना पैसे मिळावेत, अधिकाऱ्यांना कमिशन मिळावं, लोकप्रतिनिधींना कमिशन मिळावं आणि सरकारचा पैसा खर्च व्हावा एवढ्यासाठीच त्या योजना वापरल्या जातात। त्यामुळे अशा कोणत्याही योजनेला लाईफ नाही, त्याला आयुष्य नाही। कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते 6-6 महिन्यामध्ये खराब होत आहेत, गटाराच्या योजना 6-6 महिन्यामध्ये खराब आणि बिनकामाच्या होत आहेत, डांबरीकरणाचे रस्ते खराब होत आहेत। पहिल्यांदा आपण डांबरीकरणाचा रस्ता करतो, कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता करतो, 6 महिन्यामध्ये तो परत फोडतो, त्याच्यावर परत गटार योजना येते, गटार योजनेपासून परत कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता करतो। अशा प्रकारे फक्त पैसे काढण्यासाठी, कमिशन मिळवण्यासाठी, स्वतःचं भागून घेण्यासाठी हा सगळा विकासाचा पैसा खर्च केला जातो आहे। प्रत्यक्षात नागरिकाला तो उपयोग होत नाही। मला नक्कीचपणाने एक अभिमान वाटतो। सुभाष, मी जेव्हा पत्रकारिता करत होतो अगदीच 96 ते 2000च्या काळामध्ये रामगिरी बाबा आघाडीची नगर परिषदेमध्ये सत्ता होती। सुभाष मामा घोडके ह्या रामगिरी बाबा आघाडीचं नेतृत्व करत होते। त्यांनी केलेली रस्ते, त्यांनी त्यावेळी रस्त्याची केलेली दर्जेदार कामं अजून ती रस्ते तशीची तशी आहेत। मात्र त्यानंतरची जी काही रस्ते आणि कामं झाली ती कामं 6 महिन्याच्या पुढे टिकली नाहीत। 6 महिन्यामध्ये कॉन्क्रिटीकरण कामाची खडी उघडी पडली। अनेक रस्त्याची कामं वारंवार झाली परंतु नागरिकांना तो रस्ता वापरता आला नाही। अनेक गटार योजना वारंवार झाल्या परंतु त्या गटारीतून नागरिकांचं पाणी कधी वाहिलेलं नाही। म्हणून जी काही आपल्याकडे लोकप्रतिनिधीची आणि राजकीय पक्षांची व्यवस्था आहे ही फक्त कार्यकर्ते सांभाळण्यासाठी आहे, कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आहे आर्थिक, आणि त्याच्यामुळेच ह्या सगळ्या आपल्या शहराचा विकास झालेला नाही, आपलं शहर भकास होतो आहे। अशा प्रकारचं आमचं स्पष्टपणानं आम आदमी पक्षाचं मत आहे।